फडणवीस, भाजप, शिंदे हे महाराष्ट्राचे दुश्मन आणि महाराष्ट्राच्या दुश्मनांशी संपर्क ही महाराष्ट्राची प्रतारणा. राज फडणवीस भेटीच्या प्रश्नांवरती संजय राऊत कडाडले. 2 दिवसांमध्ये मेट्रो परिसरामधला राडारोडा काढला नाही तर अधिकाऱ्यांना दंड ठोठावणार. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मेट्रोच्या अधिकाऱ्यांना खडसावलं. मेट्रोच्या राडारोड्यामुळे पुण्यामध्ये वाहतूक कोंडीच्या तक्रारी. नाशिकच्या वाहतूक कोंडीवरून छगन भुजबळ अधिकाऱ्यांवरती संतापले. अधिकाऱ्यांनी कामं केली नाहीत तर रस्त्यावरती उतरेन असा इशारा. पाहणीच्या वेळी गैरहजर राहणाऱ्या अधिकाऱ्यांना सुद्धा सुनावलं. आमदार बच्चू कडूंच्या अन्नत्याग आंदोलनाचा आजचा 7वा दिवस. 16 जूनपासून पाणीही बंद करणार असल्याचा पवित्रा. मुख्यमंत्र्यांचा फोन आला मात्र लेखी पत्र आलं नसल्याची कडूंची माहिती. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरेंचा आज 57वा वाढदिवस. मुख्यमंत्री फडणवीसांकडून राज ठाकरेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा. उल्हासनगरमध्ये डॉक्टरांनी जिवंत रुग्णाला ठरवलं मृत. अंत्यसंस्काराच्या तयारीवेळी रुग्ण जिवंत असल्याचं समोर. डॉक्टरांनी आधीच मृत्यूपत्र दिल्याचंही उघड. पुणे जिल्ह्यामध्ये पावसाचं थैमान. संत ज्ञानेश्वरांची पालखी प्रवास करते त्या दिवेघाटाची पावसामुळे दुरावस्था. मुसळधार पावसामुळे रस्त्यावरती चिखलाचंही साम्राज्य. मुंबईसह राज्यभरामध्ये आज मुसळधार पावसाची शक्यता. रायगडला पावसाचा रेड अलर्ट तर पुण्यामधल्या काही भागामध्ये दमदार पावसाची हजेरी. ऑरेंज अलर्टही जारी. आषाढी वारीच्या दिंड्यांना यंदाही 20-20 हजार रुपये मिळणार. निधीची तरतूद केली आहे अशी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची माहिती. अहमदाबाद अपघाताच्या संदर्भात केंद्र सरकारकडून बहुशाखीय चौकशी. 3 महिन्यामध्ये चौकशी समिती अहवाल सोपवणार. अर्धा डझनहून अधिक यंत्रणा प्रत्यक्ष फील्डवर. अहमदाबाद विमान दुर्घटनेच्या नंतर डीजीसीएचा मोठा निर्णय. बोईंग 787 विमानांच्या सुरक्षा तपासणीचे आदेश. डीएनए चाचणीच्या नंतर मृतदेह नातेवाईकांना सोपवण्यास सुरुवात. अनेक मृतदेह पूर्णपणे जळाल्यामुळे ओळख पटवण्यामध्ये अडचणी. आतापर्यंत 8 मृतदेह सोपवल्याची माहिती. मुंबईच्या कोस्टल रोडवरती भरधाव कार अपघाताचं सीसीटीव्ही समोर. पावसामुळे कार घसरून उलटली. सीट बेल्ट लावलेला असल्यामुळे चालक थोडक्यात बचावला. इस्रायल आणि इराणमध्ये तुंबळ युद्ध. इराणकडून इस्रायलवरती रात्रभर क्षेपणास्त्रांचा मारा. इस्रायलच्या हल्ल्यामध्ये 104 लोक ठार झाल्याचा इराणचा दावा. सीमारेषेवर झेल घेण्यासंबंधीच्या नियमांमध्ये आयसीसीकडून बदल. सीमारेषेच्या बाहेर सलग 2 वेळा चेंडू उडवता येणार नाही. सीमारेषेबाहेर चेंडू उडवल्याच्या नंतर सीमारेषेच्या आत चेंडूला स्पर्श बंधनकारक. हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू.